देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत। रंक असो वा राव, ईश्वराच्या दरबारात सगळ्यांना समभाव। श्रीमंती वैभव मिळवण्याच्या नादात आपलं आयुष्य समाधानानं जगायचं कुठेतरी राहूनच जातं, नाही का? म्हणूनच संतांनी म्हटलंय, चित्ती असू द्यावे समाधान। चला तर मग याच समाधानाचा शोध घेऊया आपल्या आजच्या कीर्तनात। जय जय रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, हरी 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 जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी। अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन तेने लोक, आनंदे भरेन तेने लोक, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, आनंदे भरीन तेरी लोक, आनंदे भरीन तिनी लोक, जाईन गे माई तया पंढरपुरा, जाईन गे माई तया पंढरपुरा, येतेन माहेर आपुलिया, आपुलिया, भेटेन माहेर, भेटेन माहेर, भेटेन माहेर आपुलिया, भेटेन माहेर आपुलिया, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोलिया, भेटेन माहेरा आपोलिया, भेटेन माहेरा आपोली, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा,
विठाल विठाल हाला विठाल विठाल जय हो बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज भारत माता बोल रे भाई अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखुमा देवर विठ्ठलाच्या भेटी आपुल्या सेवेसाठी करुणी ठेला जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाजाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जे यांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सभेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगतवंदने जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ हिंदू हृदय सम्राट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवबाराजांचे धर्मगुरू असणारे श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा जो मजबूत खांब आहे पैठण निवासी शांती ब्रह्मशांतीचे सागर असणारे नाथ महाराज वारकरी संप्रदायाचा ज्यांनी सविस्तर विस्तार केलेला आहे वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी पंजाब पर्यंत नेली ते भगवान परमात्माचे लाडके भक्त श्री नामदेवराय आणि वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे ज्ञानियांचे राजयोग्याचे माऊली साधकाचे मायबाप श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा उत्कृष्ट असा गोड 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजयोग्याची माऊली साधकाचे मायबाप श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबार आहेत ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात काय म्हणतायत अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन बरं प्रतिज्ञा करणारे संत आहेत ते आपण करतो का बरं आपण करत नाही अशातला भाग नाहीये लोकही प्रतिज्ञा करतात घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं तोही घरात प्रतिज्ञा करतो बस आजपासून घराचं तोंडच पाहणार नाही पण संध्याकाळी घरी आल्याशिवाय राहत नाही ही आपली प्रतिज्ञा आहे बरं आपली प्रतिज्ञा पूर्ण होते का आपली प्रतिज्ञा पूर्ण आपली प्रतिज्ञा पूर्ण होत नाही याच्या पुढे जाऊन सांगू राजे प्रतिज्ञा करतात उदंडचिया झाले जन्मोनिया मेले होऊन्या गेले राव रंक आतापर्यंत खूप राजे झाले असतील होतील याच्या पुढे सुद्धा होणार आहे पण एक राजा होऊन गेला आणि त्या राजाचं नाव आहे रावण रावणासारखा राजा होणं शक्य महाराज तुकोबारायांनी आतापर्यंत कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलेलं नाही पण तुकाराम महाराज रावणाकडे किती संपत्ती आहे एका अभंगात वर्णन करतात लंके माझे घरे किती ती ऐका सांग तसे संख्या जैसी तैसी 5 लक्ष घरे पाषाणाशी जेथे 7 लक्ष घरे विटेबंदी कोटी घरे ज्याची कास आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेलेली डोळ्यासमोर चित्र ठेवा महाराज किती अफाट संपत्ती होती रावणाकडे किती 5 लक्ष घरे पाषाण पाषाण म्हणजे दगड दगडाची किती घरं 5 लाख 7 लाख विटे मातीचे 7 आणि 5 12 लाख कोटी घरे ज्याची कास आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी कांचन म्हणजे सोनं सोन्याची किती घरं 7 कोटी घरं एवढं त्याच्याकडे असताना त्याने 1 2 नाही 3 प्रतिज्ञा केल्या त्याने पहिली प्रतिज्ञा केली होती खारा समुद्र गोड करीन दुसरी प्रतिज्ञा केली होती सोन्याला सुगंध आणीन आणि तिसरी प्रतिज्ञा केली होती आकाशाला शिडी लावीन आता मला सांगा राजा रावणाची एखादी प्रतिज्ञा पूर्ण झाली का खारा समुद्र गोड झाला नाही सोन्याला सुगंध आलं नाही आकाशाला शिडी लागली
नाही. अरे राजे प्रतिज्ञा करतात पण राजांची प्रतिज्ञा पूर्ण होत. पण या महाराष्ट्रात या हिंदुस्थानामध्ये असे एकच राजे झाले आणि ते म्हणजे छत्रपती शिवराजे. आणि छत्रपती शिवाजी राजांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली एवढं लक्षात ठेवा. छत्रपतींनी केलेली प्रतिज्ञा आणि त्या दिवशी तारीख होती 15 एप्रिल 1645. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. महासाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि त्या दिवशी तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. अरे सूर्यासारखं तेच चमकणारं पोरग जन्माला आलं. शिवाई देवीच्या याच्याने शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी राजे थोडे लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले. अरे बघता बघता छत्रपतींचं वय झालं 7 ते 8 वर्षाचे. आणि 7-8 वर्षाचे असताना एक दिवशी निजामशाहच्या दरबारात फिरायला जात असताना मासाहेबांनी त्यांना सजवायला सुरुवात केली. डोक्यामध्ये टोप, चंदना कोर सारखा गंध लावला, त्या ठिकाणी अंगरखा घातला, हातामध्ये तलवार दिली, भगवा झेंडा दिला आणि छत्रपती शिवाजी राजे घोड्यावर बसले आणि निघाले. आणि निजामशाहच्या दरबारात जात असताना एक कसाई त्या ठिकाणी गायला घेऊन जात होता. राजांचं लक्ष गेलं आणि राजे धावत धावत गेले. अरे वयाचे 8 ते 9 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी राजाने गोमातेचं रक्षण केलं. बघता बघता राजांचं वय वाढायला लागलं. अरे 14 ते 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे झाले आणि 18 पगड जातीचे मावळे 12 बोलतुदारांना एकत्रित केलं. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सजी नाईक, भरजी नाईक, बाजी प्रभू देशपांडे, अरे पासलकर काका, संभाजी, कावजी कोंडाळकर, संताजी, धनाजी, अरे प्रतापराव गुजर सारखे, सजी कंक सारखे, बाजी पासलकरांसारखे, नेताजी पालकरांसारखे 18 पगड जातीचे मावळे सगळे एकत्रित आले. आणि त्या दिवशी तारीख 15 एप्रिल 1645 आणि सगळेच्या सगळे रोडेश्वराच्या मंदिरावर जमले. रोडेश्वराचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं, महादेवाचं मंदिर आणि समोर पिंड असते महाराज. आणि छत्रपतींचा अभिषेक होता. कशाचा होता अभिषेक? रक्ताचा अभिषेक होता. नाही तर तुम्ही आपण करतो ना अभिषेक. आपण जर गेलो पंढरीला, पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपण अभिषेक करतो पांडुरंगाचा. आळंदीला गेल्यावर ज्ञानोबरांचा अभिषेक करतो, देऊला आल्यावर तुकोबरांचा अभिषेक करतो, शेगावला गेल्यावर गजानन बाबाचा अभिषेक करतो, शिर्डीला आल्यावर साईबाबाचा आपण अभिषेक करतो. पण तुमचा आमचा अभिषेक कशाचा असतो? दया दुधाचा, गावरानी तुपाचा आपण आपला अभिषेक असतो. पण त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी राजाने रक्ताचा अभिषेक केला आणि तिथं प्रतिज्ञा केली, हे सर्व साक्षी रोडेश्वरा, आज आम्ही तुझ्या समोर प्रतिज्ञा करतोय, एक ना एक दिवशी हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आणि करून दाखवलं. विठाला विठाला. राजे प्रतिज्ञा करतात पण राजांची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत. याच्या पुढे जाऊन सांगू, देव प्रतिज्ञा करतात पण संतांच्या प्रतिज्ञेपुढे देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत टिकत नाही महाराज. आता मला सांगा, एक छोटासा प्रश्न आहे, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? तुम्ही म्हणणार संत श्रेष्ठ. मला सांगा, संत श्रेष्ठ तुम्ही म्हणतात, घरून तर इथपर्यंत आपल्याला कोणी आणलं? कारण त्या भगवान परमात्मा शिवाय आपण चालू शकत नाही, आलू शकत नाही, बोलू शकत नाही. चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. त्या भगवान परमात्मा शिवाय झाडाचं पान हालत नाही, वृक्षाची पाने हाले ज्याची. मला सांगा, जर भगवान परमात्मा शिवाय आपण चालू शकत नाही, आलू शकत नाही, बोलू शकत नाही, मग भगवान श्रेष्ठ नाही का? याच्या पुढे जाऊन सांगू, मला सांगा, लोक इथून सुरुवात करतात की देव आहे का? देव आहे का? इथून सुरुवात आहे. मला सांगा, आता फुलं आहे, फुलामध्ये सुगंध आहे का नाही? दिसतो का तो आपल्याला? मग नाही म्हणता येईल का? नाही म्हणता येणार नाही. सुगंध आहे पण तो आपल्याला दिसत. जाऊ द्या, हे विजेचे तार आहेत, या विजेच्या तार मध्ये वीज आहे का नाही? दिसते का ती आपल्याला? मग जे नाही म्हणत असतील त्यांना म्हणा 5 मिनिटं हात लावा. एवढं जाऊ द्या, आपण सगळे शेतकरी आहेत. गायची म्हशीची धार काढल्या दूध निघतं का? तूप दूध निघतं. बरं, दुधामध्ये तूप आहे का नाही? पण केव्हा? जोपर्यंत आपण त्याला थंड गरम म्हणजे भरपूर प्रक्रिया केल्याशिवाय तूप निघत नाही. ज्ञानोबा सांगतात, माऊली म्हणतात, मंथोनी नवनीता तैसे की. मंथन केल्याशिवाय जर तूप निघत नाही, देवाची भक्ती केल्याशिवाय देव भेटेल का? भगवान परमात्मा आहेच, देव आहेच महाराज. हो, जगाचा मायबा भगवान परमात्मा आहे. पण मला सांगा, आपण बोलताना बोलून गेले की देव श्रेष्ठ, मग संत श्रेष्ठ नाही का? चला संतांकडे. जगतवंदना जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि तुकाराम महाराजांना त्या काळात किती त्रास दिला असेल. खूप त्रास होता त्यावेळेस. आणि एक गोष्ट सांगू, ज्या संतांनी त्रास भोगलाच नाही ते संतच होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या काळात तुकोबारांना एवढा त्रास, शेवटी गाथा बुडवायला सांगितला. तुकोबारांनी गाथा घेतला, गाथाला दगड बांधला महाराज आणि इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये टाकला. तुकाराम महाराज बसले. 1-2 दिवस नाही, जवळ 13 दिवस
आणि 13 दिवस उपोषण केलं माझ्या तुकोबराने. आणि त्या ठिकाणी इंद्रायणी मातेच्या डोहामधून गाथाही आणि दगडही पाण्यावरती तरायला लागले. जळी दगडा सहित वया तारी येल्या दैशालाया, तारी येल्या दैशालाया, तारी येल्या दैशालाया. जळी दगडा सहित वया दैशालाया, तारी येल्या दैशालाया, तारी येल्या दैशालाया. जरी दगडा सहित वया तारी येल्या जैस. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा. मला सांगा, देवाने टाकलेले दगड तरले का? तरले नाही. आणि संतांनी टाकलेले दगड तरले. मग आता मला सांगा, कोण श्रेष्ठ? अजून पुढे जाऊन सांगू. आपण काल्याचा प्रसंग सगळेजण ऐकतात, बरोबर? काल्याचं कीर्तन सगळेजण ऐकतात. आणि भगवंत किती खोड्या करत होते. लहानपणी भगवंताच्या खूप खोड्या. हो, आज आपल्या ज्या ठिकाणी मंदिरात कीर्तन होतंय त्या मूर्त्यांकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की खरोखर जगाचा मायबाप भगवान परमात्मा त्या गोपाल कृष्ण आणि त्या राधे मैया समोर वासुदेवाचं कीर्तन होतंय. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान परमात्मा लहानपणी खूप खोड्या करत होते. लहानपणी भगवंताने काय केलं? जिथं गायी बांधल्या होत्या ना, गायी सोडून दिल्या आणि तिथं बैल बांधून दिलं, गोरे. आणि गोरे बांधल्यानंतर सकाळी सकाळी ती गोपिका दूध काढण्यासाठी गेली. दूध काढण्यासाठी गेल्यानंतर तिने ते आमन वगैरे काय खायचं जे असेल ते ठेवलं आणि दूध काढायला लागली तर ते गोऱ्याने लात मारली. तिला असं वाटलं काय झालं वो. परत दुसरं खायला आणलं, परत ठेवलं, परत लात मारलं. आणि त्यावेळेस तिच्या लक्षात आली की इथं गाय नाहीये, हा तर गोरा आहे. आणि तिची थोडी नजर तिरकी झाली. आणि नजर तिरकी झाल्यानंतर तिने पाहिलं भगवंताला, हात जोडते, विनंत्या करते, लाला हे कृष्णा, अरे तुला तर माहितीये ना माझी सासूबाई कशी आहे. ती बोलेल ना मला रागवेल ना. कोण? सासू. आत्ताची नाही, इतेवाची सांगतोय बरं का. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. माझी सासू रागवेल ना, मला बोलेल ना, काही कर मला दूध हवंय. त्यावेळेस माझ्या भगवान परमात्माने सजीव नंदीचं दूध काढलं. कोणी? भगवान परमात्माने नंदीचं दूध काढलं, बकेट दिली आणि ती गोपिका निघाली. दृष्टांत समाप्त झाला. जगाच्या मायबाप भगवान परमात्माने सजीव नंदीचं दूध काढलं. देवाने चला संतांकडं. जगाचा मायबाप भगवान परमात्माने दूध काढलं सजीव नंदीचं. पण श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय वैकुंठावनी 3 वेळा खाली आले. एक पहिल्यांदा आले होते निळोबारायांसाठी, दुसऱ्यांदा आले होते श्री संत जगनाडे महाराज यांच्यासाठी, आणि तिसऱ्यांदा आले आपली पोटची मुलगी, तिचं नाव भगीरथ, तिच्यासाठी. आल्यानंतर भूक लागली आणि देवाचं संताचं तसंच आहे महाराज. ज्या ठिकाणी खायला नसतं ना त्या ठिकाणी भूका लागतात. ज्या ठिकाणी खायला नसतं तिथं भूक लागते. जिथं खायला भरपूर असतं तिथं भूक लागत नाही. तुकोबारांना भूक लागली, अगं ताई मला लवकर काहीतरी खायला बनव. आता ताई मला खरं सांगा, लवकरात लवकर बनणारा जो स्वयंपाक आहे तो कोणता आहे? शेवाळीचा भात, बरोबर आहे का नाही? हो. पण शेवाळीचा भात जर खायचा असेल, शेवाळ्या जर खायच्या असतील तर त्याच्यामध्ये दूध असलं पाहिजे, तर ते खायला खूप आनंद वाटतात. आणि त्या ताईने लवकरात लवकर भात तर तयार केला, पण दूध नव्हतं. घेतला ग्लास आणि शेजारच्या घरी गेली. काकू दूध आहे का? अगं बाई दूध होतं ग, पण सकाळीच मुलाला दिलं. दुसऱ्याकडे, मावशी दूध आहे का? अगं ताई दूध होतं ग, पण सकाळी पाहुणे आले, चहा वगैरे झाला. संपूर्ण गाव फिरले महाराज, दूध मिळालं नाही. आणि त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, ताई दे माझ्याकडे तो ग्लास. तो ग्लास घेतला आणि त्या ठिकाणी जुनाट भगवान भोलेनाथाचं, शंकराचं, वेलेश्वराचं मंदिर होतं. आणि जिथं भगवंताचं मंदिर असतं समोर नंदी असतोच, समोर नंदी असतो. माझ्या तुकोबारायने दूध नंदीचे काढिले. मला सांगा, भगवान परमात्माने सजीव नंदीचं दूध काढलं आणि तुकोबारायने निर्जीव नंदीचं दूध काढलं. भगवान परमात्माने टाकलेले दगड तरले का? नाही, तुकोबारायने टाकलेले दगड तरले. आता मला सांगा कोण श्रेष्ठ आहे? संत श्रेष्ठ आहे.
भगवान परमात्मापेक्षा कण भर ना संत श्रेष्ठ. कारण भगवंत सुद्धा प्रतिज्ञा करतात. देवाने केलेली प्रतिज्ञा कुठं? महाभारतामध्ये. हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. मला युक्तीच्या 3-4 गोष्टी सांगेल. आपल्याला महाभारत सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. हो, देवाने त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र धरलं आणि तिथं भीष्माचा पण खरा ठरला. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षेल. हो, तुम्ही आपण प्रतिज्ञा करतो, आपल्या प्रतिज्ञा पूर्ण होत. राजे प्रतिज्ञा करतात पण राजांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत. देव प्रतिज्ञा करतात पण देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत. पण या अभंगात जे प्रतिज्ञा करतायत ते ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबा आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरिना तिनी लोके, आनंदे भरिना तिनी लोके, ती लोके जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. संसार सागरात काही अडकलेले जे जिज्ञासू साधक आहे ते ज्ञानोबरांजवळ आले आणि माऊलीला सांगतात, माऊली आम्हाला या संसार सागरातून मुक्त करा, या संसार सागरातून आम्हाला सोडवा. मग त्यावेळेस ज्ञानोबा त्यांना सांगतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घाबरू नका, मी तुमचाच नाही तर सगळ्यांचा संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. काळजी करायची नाही, घाबरायचं नाही. एवढंच नाही, मी तुम्हाला वरून फक्त बोलत नाही, तुम्हाला मी वचन देतो. नाभी नाभी बोलिले वचन. मी नाभीच्या देठापासून सांगतोय तुम्हाला, काळजी करू नका, घाबरू नका, मी तुमचाच नाही सगळ्यांचा संसार सुखाचा करेन. हो, मला सांगा महाराज, सर्वच संत महात्मे सांगतात की मुळात हा संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तसीन त्याचा भाव नाही. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता संसार दुःख मूड चहूकडे, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. मुळात हा संसार दुःखाचा आहे महाराज. हो, या संसारात कुणी कुणाचं, कुणीच कुणाचं नाहीये. नाही कुणाचे कुणी, तुझे रे नव्हे कुणी, अंती जास्त एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, संसार मायेचा बाजार आहे. संसारात कुणी कुणाचं नाही. हे फक्त तुमचं आमचं जे आहे ना, ते एक नातं आहे. नात्याचा संबंध, एक प्रेमाचा संबंध आहे. काय म्हणतात संत महात्मे, अरे तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा, अरे ना माता का ना पिता का, हे तो जन्म देने का नाता है. भाई कह बहन मेरी, बहन कहे भाई मेरा, अरे ना भाई का ना बहन का, हे तो रक्षा बंधन का नाता है. सास कहे दामाद मेरा, दामाद कहे सास मेरा, ना सास का ना दामाद का, हे तो बेटी देने का नाता है. कमाल कहे कबीर मेरा, कबीर कहे कमाल मेरा, ना कमाल का ना कबीर का, हे तो हरि गुण गाने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना. संसार आहे, संसार मायेचा सागर, कोणी कुणाचं नाहीये, हे नातं आहे. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा, ना माता का ना पिता का, हे तो जन्म देने का नाता आहे. आईचं आणि मुलाचं नातं हे जन्माचं नातं आहे महाराज. आईचं आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं आहे. पण याच रक्ताच्या नात्याला विसरणारे याच महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी पोर आहेत की ज्या पोरांना अजून आई काय ते कळालीच नाही. अरे जीवनात तर आपल्याला सर्व मिळेल हो, काय मिळणार नाही. जा बाजार में जाओ, बाजार में ऐसी कौन सी चीजें हो नहीं मिलती है, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळेल महाराज, पण आपल्याला आई मिळणार. जीवनातून ज्याची आई गेली ना, त्याने समजावं की आपला सुखाचा समुद्र आटला. आई काय असते? आई आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई आई पावसाच्या धारा,
थंडगार वारा मायेचा उभा असते. दादा, आई ही आईच असते. आई आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीन बाई. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. अरे समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आईची उपकार लिहायला बसते ना, तरी आईची उपकार लिहिता येणार नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अरे डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसू शकतो, ढगाच्या आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण एकदा मातीत गेलेली आई पुन्हा दिसणार नाही मला. आईचं प्रेम आहे. आईसारखं दैवत या जगामध्ये नाहीये. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा. ना माता का ना पिता का, हे तो जन्म देने का नाता आहे. आईचं आणि मुलाचं नातं रक्ताचं आहे. ज्याला हात नसेल त्याला विचारा तुम्ही हाताचं दुःख काय. ज्याला कान नसेल त्याला विचारा कानाचं दुःख काय. ज्याला डोळे नसेल त्याला विचारा तुम्ही डोळ्याचं दुःख काय. ज्याला पाय नसेल त्याला विचारा तुम्ही पायाचं दुःख काय. आणि ज्यांना आई नसेल ना, त्यांना विचारा ना तुम्ही आईचं दुःख काय. 2 महिन्याचा होता तेव्हापासून आई त्याला पाठीला बांधत होती. रात्रंदिवस काबाड कष्ट करत होती, पोराला लहानाचं मोठं करत होती. शाळेत जाता जाता एक दिवशी त्या आईचा प्राण गेला. आई उठ ना ग, बोल ना ग आई. आजूबाजूच्या माऊल्या आल्या. त्या बाळाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, त्याला सांगितलं, दादा अरे तुझ्या याच्या निद्रेत झोपलेली आहे की ती पुन्हा उठू शकत नाही. जाता जाता एक शब्द लक्षात ठेवा. अरे पत्नी मेल्यावर दुसरी पत्नी मिळू शकते, पण आई गेल्यावर त्या बाळाला आई मिळू शकत. सावत्राई घरात आली, पोराला त्रास द्यायला सुरुवात केली. पोराकडून सगळं काम करून घ्यायचं, भांडी धुवून घ्यायचे, कपडे धुवून घ्यायचे, सगळं काम करून घ्यायचं. एके दिवशी पोरगा धावत घरामध्ये गेला. घरामध्ये देवारा होता, देवारामध्ये त्याच्या आईचा फोटो होता. आणि तो भगवंताला बोलू लागला, हे भगवान, अरे मैंने सुना है कि तू दया का सागर है, दयावान, नीतिवान, कृतिवान, कृपावान देवा. भक्त प्रल्हादासाठी तू खांब्यातून प्रगट झाला. उपमन्यू वाटीभर दूध मागण्यासाठी आला, त्याला शिराचा सागर दिला. ध्रुव बाळाला तू आढळ पदावर बसून दिलं. देवा मला आढळ पद नको देऊ, मला शिराचा सागर नको देऊ, मला फक्त माझी माय वापस. महाराज आपल्याला सगळं मिळेल पण आई भेटणार नाही. कारण आईचं आणि मुलाचं नातं आहे. माता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा. ना माता का ना पिता कहे तो जन्म देने का नाता है. कमाल कहे कबीर मेरा, कबीर कहे कमाल मेरा. ना कमाल का ना कबीर का, हे तो हरिगुण गाने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. संसार मिथ्ये, संसार मायेचा सागर आहे महाराज. आणि या संसारात अडकलेले काही साधक माऊलींजवळ आले आणि माऊलीला सांगतात, माऊली आम्हाला संसारातून मुक्त करा, आम्हाला संसारातून सोडवा. मग ज्ञानेश्वर महाराज त्यांना धीर देतात, काळजी करू नका, घाबरू नका, मी तुमचाच नाही तर सगळ्यांचा संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. मग त्यावेळेस ते साधक म्हणतात की माऊली तुम्हाला राहायला घर नाहीये, तुम्ही झोपडीत राहतात. माऊली तुम्ही मधुकरी मागून पोट भरताय आणि तुम्ही म्हणतात की अवघाचे संसार सुखाचा करीना. कोणाच्या आधाराने बोलतायत तुम्ही माऊली? आणि खरंच माऊलीचं जीवन तसंच होतं. काय असेल माझ्या ज्ञानोबारायांचं जीवन? मधुकरीसाठी जावं माझ्या ज्ञानोबारायांनी. मधुकरी हातामध्ये घेतल्यानंतर कोणीतरी यावं, कोणीतरी त्या ठिकाणी माती टाकावी. मुक्तेला भूक लागलेली असते आणि मुक्ताजवळ ते पीठ द्यावं आणि मुक्तेने एक 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 खडे बाजूला करावे. एक एक खडे बाजूला केल्यानंतर ते पीठ कसं तरी घ्यावं, त्याची एखादी पोळी बनवावी आणि तशी खावी. किती माझ्या ज्ञानोबारांना त्रास दिला महाराज. आणि त्या ज्ञानोबारांजवळ आलेले साधक, माऊली तुम्हाला राहायला घर नाही, माऊली तुम्हाला आई नाही, तुम्हाला वडील नाहीये. आणि मायबाप ज्याला आई वडील नसतील त्या मुलाचं जीवन कसं असेल, त्यांचं जीवन असतं कसं महाराज? आई नसू द्या, वडील नसू द्या, आईला जेवढा मान असतो तेवढाच वडिलांना पण असतो. वडिलांना कधी कमी लेखायचं नाही, वडिलांना कधी कमजोर समजू नका महाराज. अरे आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे, पण घरच्या अस्तित्वाला ओळखतं कोण? अरे जन्म देणारी आई तुम्हाला सर्वांना न्या, ते सर्वांना माहिती आहे, पण रात्रभर दवाखान्यात चक्र मारणारा बापाला विसरून जातो. शाळेत मुलगा पहिला आला तर आई सर्वांना सांगते माझा मुलगा पहिला आला, पण गपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणाऱ्या बापाला विसरून जातो. अरे तो बाप आपल्या मुलाला 10 रुपये देतो, मुलीला 20 रुपये देतो. मुलगा 10 रुपये घेतो, न्हावीच्या दुकानात जातो, मुलगी 20 रुपये घेते, ब्युटी पार्लर मध्ये जाते. पण त्याच घरातला बाप दाढी करण्याचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणाने दाढी करणारा तो बाप असतो. अरे आई तुम्हाला, आई मला पण आहे ना. आपली आई जर मेली ना, आईचा कपाट उघडा, आईच्या कपाटात आपल्याला 15 ते 20 नव्या कोऱ्या साड्या सापडतील, पण 35 ते 40 हजार रुपये पगार कमावणारा बाप त्याचा बनेल तर बा, त्या बनेलला छिद्रे पडलेले असतात.
एखाद्या मुलाला विचारा, का रे बाबा तुझे वडील? महाराज, माझे वडील खूप मारझोड करतात, माझे वडील म्हणजे व्यसनी, माझ्या वडिलांचा स्वभाव म्हणजे एकदम तापट. नाही रे, जर तुला बापाला बघायचं असेल ना, बापाला नारळ बघ, नारळ. अरे नारळ वरून किती कडक असतं, पण तेच नारळ फोडल्यावर अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बाप असतो. अरे रस्त्याने चला, रस्त्याने चालता चालता जर पायाला ठेच लागली, आई ग, हा शब्द निघतो. पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, बाप रे, हेच वाक्य बा. छोटं संकट आलं तर आई आठवते, पण मोठमोठे वादळे ज्या दिवशी आपल्याला पेलवायचे असतात ना, त्यावेळेस आपल्याला आपला बाप आठवतो. महाराज, बाप कसाही असू द्या, बाप आयुष्यात 2 वेळा रडतोच, 2 वेळा त्याच्या डोळ्यातून अश्रू पडतात. बाप पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याची मुलगी सासरी जाते ना, त्या दिवशी. मुलगी सासरी जात असताना ती लहान बहीण येते आणि गळा भेटी मारते आणि ती सांगते, ताई, आईकडे लक्ष ठेवा, बाबाकडे लक्ष ठेव. दुसरा पाऊल टाकते, आई येते, आई धावत धावत येते, आपल्या मुलीला कडकडून मिठी मारते आणि सांगते, का ग ताई, कसं होईल ग तुझं? त्यावेळेस ती मुलगी हात जोडते, आई, आई, मी माझा संसार सुखाचा करीन ग. आई, माझी एकही तक्रार तुझ्या कानापर्यंत येऊ देणार नाही. आई, आतापर्यंत काही चुकलं असेल तर मला माफ कर ग. आई, आतापर्यंत काही चुकलं असेल तर मला माफ कर. पण आई, माझ्या बापाशी भांडू नको. आई, ज्या दिवशी माझ्या बापाशी भांडते ना, माझा बाप दिवसभर जेवत नाही. मी बाबाला सांगायचो, बाबा जेवा ना. बेटा, मला भूक नाही. बाबा जेवा ना. खरंच मला बेटा भूक नाही. बाबा, तुम्ही जेवले नाही ना, मी सुद्धा जेवणार नाही. आणि ते दृश्य त्या घरातला बाप पाहतो आणि बाप धावत धावत जातो आणि त्याच्या पत्नीला बोलतो, का ग, का रडते? कशासाठी? रडू नको, अगं आपली मुलगी आहे. पतीला चांगले ठेवेल, सासू सासरे, देराला जेठाला नानाला घरादाराला सुख समाधान ठेवेल, रडते कशाला? अगं मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं, आज ना उद्या ते जात असतं. कशाला रडते? चल घरात, चल घरात. आणि सगळ्यांना घरामध्ये घेतो आणि सगळे पाहुणे रावळे गेल्यावर एका कोपऱ्यामध्ये धुसभूस रडणारा तो बाप असतो. आईला जेवढा मान आहे तेवढा वडिलांना, पण ज्यांना आई वडीलच नसतील त्यांचं जीवन कसं असतं? साधक म्हणतायत, माऊली तुम्हाला आई नाही, तुम्हाला वडील नाही आहेत, माऊली तुम्हाला राहायला घर नाही, मग दुखरी मागून तुम्ही पोट भरतायत आणि तरी म्हणतायत तुम्ही अवघाची संसार सुखाचा करीना. मग ते आलेले जे साधक होते ना, ज्ञानोबा आहेत, त्यांना एक दृष्टांत देतात. त्यांना सांगतायत, एका खेड्यागावामध्ये एका शेतकरी राजाला 4 मुलं होते आणि 3 मुलं न शिकलेले होते. त्यांचं लग्न झालं आणि चौथा जो आहे थोडाफार शिकलेला होता. आता शिकलेला असल्यामुळं श्रीमंताची मुलगी मिळाली, लग्न वगैरे झालं आणि 3 भाऊ शेतात. आता यांचं नवीनच लग्न झालं होतं. यांनी डबा वगैरे घेतला हातामध्ये आणि निघाले. आणि निघाल्यानंतर डबा वगैरे ठेवला, सगळे जेवायला बसले आणि जेवण करत असताना त्या 3च्या तिला बोलायला लागल्या, का ग, काय तुझं करंट कपाळ ग, काय तुझं फुटकं नशीब ग, तू पण याच घरात आली का? अगं पाय ना आमची अवस्था कशी आहे बघ, 1-1 लुगड्याला 2-2, 3-3 गाठा मारलेल्या, 1-1 साडीला. अगं हंडाभर पाणी घेण्यासाठी 1-1, 2-2 किलोमीटर जावं लागतं. अगं एवढ्या पिठात एका भाकरीमध्ये 2-3 खावं लागतं. अशी आमची परिस्थिती असताना तू पण याच घरात आली का? मग त्यावेळेस ती नवीन आलेली मुलगी म्हणते, ताई, मला तुमच्यासारखं घाबरायचं काम नाही, मी माझ्या माहेराला जाईल आणि माझ्या माहेराला जाऊन माझ्या आई वडिलांकडून थोडंफार काही आणेन आणि मी माझा संसार सुखाचा करीन. आलेले जे साधक होते ना, त्या साधकांना ज्ञानोबारांनी जे उत्तर दिलं, अभंगाचं दुसरं चरण. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेर आपुलिया, भेटेन माहेर आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. ज्ञानोबा त्या साधकांना सांगतात, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपोलिया. मग त्यावेळेस ते साधक म्हणतात, माऊली, पंढरपूरला जाण्यात आणि हा संसार सुखाचा करण्यात याचा काय संबंध आहे? मग त्यावेळेस माऊली सांगतात, जशी ती मुलगी तिच्या माहेराला गेली, तिने काही थोडंफार आणलं, तिने जसा तिचा संसार सुखाचा केला, तसं माझं माहेर पंढरपूर. पंढरी माझे माहेर साजनी होऊया
कांडणी गाऊ गीती. हो, रुक्मणी माता ही माझी आई आहे, भगवान परमात्मा माझे वडील आहे. मी माझ्या आई वडिलांकडे जाईल, थोडंफार आणेन, मी माझा संसार सुखाचा करेन. मग ते साधक म्हणतात, माऊली त्या मुलीचे वडील श्रीमंत आहे, तुमचे वडील श्रीमंत आहेत. माझे वडील राजे आहेत. कानडा राजा पंढरीचा. बरं, राजे आहेत, गावाची पाटीलकी आज सुद्धा त्यांच्याकडे आहे. ते गाव कोणतं माहिती आहे? जंबू या दीप माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखो विठू पाटील त्याचे नाव. बरं, पाटीलकी आहे, राजे आहेत, उदार पण आहेत. उदार होतो हरी ज्याची कीर्ती चराचरी. हो, माझे वडील उदार आहेत, राजे आहेत, श्रीमंत आहेत. मग माऊली तुमच्या आई वडिलांकडे जाणार, मग तुम्ही भीक मागणार का? हा, मग त्यावेळेस ज्ञानोबा सांगतात, मी भीक मागणार नाही, माझा जो राहिलेला हक्क ना तो मागेल. सर्व सुकृताचे फळ मी क्षम मी देईन. माझा राहिलेला हक्क मी मागेल. पण पंढरपूरला जाव तर काय पाहिजे? प्रेम पाहिजे, प्रेम. निष्ठा पाहिजे, निष्ठा निष्ठी नाही. काही लोक निष्ठा निष्ठी करतात. अहो चला पंढरीची वारी, आलो असतो पण काय करता, पाऊस आला नाही, काय नाही. हे निष्ठा निष्ठी. निष्ठावंत भाव भक्ताचा तळमळ असली पाहिजे. तळमळ कशी? कन्या सासुराशी जाय मागे परतून या, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी. हो, तुम्ही एकदा त्या माझ्या भगवान परमात्माला भेटा महाराज, आयुष्यात दुसऱ्याला कोणाची भेटण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. त्या भगवंताला जर भेटले ना तर भगवंत आपलंसं करून घेतो. तो भगवंत आपलासा करून घेतो. बापर कुमा देवर विठ्ठलाच्या आपुल्या सेवेसाठी जाई नगे माय तया पंढरपुरा, भेटे ना मायेरा आपुलिया विठोबार. जय विठोबार कुमाई, 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 हे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. चौघ चरणांचा भावार्थ थोडक्या मडक्यात भाष्य झालेला आहे. जाता जाता ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन. पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच संसार, कोणता? गाडग मडग, नवरा बायको, शेती बळी, गाड्या बंगला, हा संसार. मला हा संसार पाहिला तर हा मिथ्य आहे. संसार हा मायेचा सागर आहे. मग खरा संसार कोणता? कारण याचा जो पाहिला स्वभाव मुळात दुःखाचा आहे. किती सुखाचा करण्याचा प्रयत्न करा, होईल का? आता या ठिकाणी माझी ताई बसली. ताई खरं सांगा, स्वयंपाक करणारी खूप सुंदर ताई आहे, पण ताई कारल्याची भाजी गोड होईल का? होईल, कारण कारल्याचा मूळ स्वभाव कडू आहे. अहो एवढं जाऊ द्या, एकाच विहिरीतलं पाणी घ्या, एकाच विहिरीतलं पाणी एकाच पाईपलाईनने जातंय, तेच पाणी मिरचीला जातं, तेच पाणी ऊसाला जातं. मिरची खाल्ली तर तिखट, ऊस खाल्ला तर ऊसाचा गोडपणाचा स्वभाव जाणार नाही, मिरचीचा तिखटपणाचा स्वभाव जाणार नाही. तसा हा संसाराचा जो दुःखी रूपी स्वभाव आहे तो जाईल का? मग तरी ज्ञानोबराय कस काय प्रतिज्ञा करतात? अवघाची संसार सुखाचा. मग ज्ञानोबरायांनी जी प्रतिज्ञा केली, तो ज्या संसाराची प्रतिज्ञा केली, तो संसार कोणता? जन्म आणि मरण. जन्म मरणातून मी तुम्हाला सोडेल अशी ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात. जाता जाता काही माझ्या महत्वाच्या 5-6 गोष्टी मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय. पहिली जी गोष्ट आहे महाराज, ती दारूबंदी करा. दारू पिऊन जीवन बर्बाद करू नका. तुम्हाला असं वाटू देऊ नका वासुदेव महाराज आर्वीकर बोलतायत, माझे शब्द नाहीत. संत महात्मे सांगतायत, दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाते. माणसाने दारू पिऊ नये महाराज. जर दारूच पियाची असेल तर कोणती दारू पिया, तिचं नाव सांगतो मी. कोणती दारू पिऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तो हरि नाम का प्याला तो पी तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. ती दारू पिण्यापेक्षा ही प्या. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. पहिली गोष्ट दारूबंदी. दुसरी गोष्ट मांसाहार बंद करा. तिसरी गोष्ट गावात हरिनाम सप्ते करा.
चौथी गोष्ट, देश देव धर्माचं रक्षण करा. या देशाचं रक्षण आपल्यालाच करायचंय महाराज. आणि या देशासाठी ज्यांनी आपला प्राण दिला त्या माझ्या भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना डोळ्यासमोर ठेवा. अरे ज्या दिवशी भगतसिंगाला फासावर नेण्यात आला ना, त्या दिवशी भगतसिंगाला विचारलं गेले तुझी शेवटची इच्छा काय. आणि भगतसिंगाने सांगितलं माझी शेवटची एकच इच्छा आहे, ज्या आईने मला जन्म दिला ना त्या आईला मला भेटायचंय. भगतसिंगाची आई धावत धावत आली, भगतसिंगाला कडकडून मिठी मारली आणि आईच्या डोळ्यातून टपटप अश्रू पडतात. आई रडते. आई रडत असताना त्यावेळेस भगतसिंग बोलतोय माँ रो रही है. अरे वीरों की माँ तो कभी रोती नहीं है. वीर पुरुषाची आई कधी रडत नसते, तू आई रडते. आई कशासाठी रडते, का रडते. आई मी फासावर जातो याच्यासाठी रडते. नाही रे भगत, त्याच्यासाठी नाही रडत. मग आई सांग ना ग, आई बोल ना ग, आई का रडते. आणि त्यावेळेस भगतसिंगाची आई सांगते भगत भगत मला याच्यासाठी रडू येतं रे. भगत मला जर अगोदर कळालं असतं माझा भगत या भारत मातेसाठी कामाला येणार आहे. अरे या कुशीतून मी हजारो भगत पैदा केले असते, याच्यासाठी मला रडू. भगतसिंगाची आई सांगते मला या देशासाठी ज्यांनी आपला प्राण दिला, देश देव धर्माचं रक्षण करा महाराज. पाचवी गोष्ट, गोसेवा करा. गाय आई आहे, गाय माता आहे. अरे गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता आहे. गायी वाचल्या तर देश वाचेल, गायी संपल्या तर देश संपून जाईल. गोसेवा करा. आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेवा महाराज, आई वडिलांची सेवा करा. जीवनात आपल्याला सर्व मिळेल, आई वडील भेटणार नाही. आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय हरे विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरला हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज